बोलत नाही, कुठे बागडे करतात नाही, काय वेळ झाल्या माणसांची पाय धरून आली बसून. आपल्याला सर्वांना माहिती तेच विशेष मुलांना काय सांगायचे. या संस्थेचे सर्व आजी माझे गुरुबंधू प्रसंग सांगतो तुम्हाला. 2001 ला मी आमची लढवणार होतो, तेव्हा मला ही संस्था माहीत झाली. कारण आळंदीत काहीतरी मतभेद झाले आणि आपले सगळे 50 विद्यार्थी गुरुजी भंडारा बनवणार, कशाची मिळाल नाही, सगळं सैल होईल बोलत राहायचं कुठं, पाठ कुठे घ्यायचे, खायचं काय, भंडाऱ्याला. जसं संकट आल्यानंतर कोणी आपल्या मुलांना पंखाखाली होते, तसं सगळ्या मुलांना घेऊन पंखाखाली येऊन गुरुजीची धार येते. मला माहीत पडतं एक माया दोन्ही करणं सांभाळतात आणि त्या नाचीवर येतात. गुरुजी प्रत्येक वर्षी 50 किलो 25 वर्ष सांभाळले. मुलं शिष्य मला खूप जवळ संबंध आहे. आई बापाची आठवण नंतर होते त्यांना, आधी गुरुजीची आठवण. म्हणजे आनंदीत राहतात हे सुद्धा आणि बाहेर जे राहतात ते सगळे माझ्या परिचय आहेत. असे धावत पळत आले ना, त्याच्या चेहऱ्यावर त्या कार्याबद्दल प्रसन्नता बघितली की गुरुजींचं जीवन कृतकृत राहिल्यासारखं. एवढी मुलं एवढी घडवली आणि त्यांच्या अंतःकरणात एवढी मोठी श्रद्धा आहे गुरुजींच्या बद्दल. कारण कीर्तनकार महाराज जे बोलले ना निष्ठेबद्दल, निष्ठा ज्वलंत निष्ठा आहे त्या मुलांच्या अंतःकरणात गुरुजींच्या बाबतीमध्ये. त्याचं एकमेव कारण गुरुजींचं अत्यंत स्वच्छ जीवन. हो, तिथे काहीच नाही, दोष नाही, काही नाही. जर्मनीमध्ये एक मोठा तत्ववेत्ता होऊन गेला एलेन कारण त्याचं नाव. त्याच्यावर युनिव्हर्सिटीत जायचं ना, लोक आपली घड्याळ लावून घ्यायचे, 9 वाजले आपले मागे घड्याळ असले तर चेक करा लावून घ्यायचे. तसे गुरुजी जेव्हा सकाळी दर्शनानंतर ना घड्याळ लावून घ्यायचे, बरोबर ती वेळ झालेली असते. त्याचं झोपणं उठणं पाठ घेणं सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध आहे, नैष्टिक ब्रह्मचर्य. 61चा कार्यक्रम झाला तेव्हा मी बोललो होतो की 61चा जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा तो यापेक्षा सुंदर तो झाला, हा तो त्याहीपेक्षा सुंदर कार्यक्रम झाला. सर्वांनी घडवून आणला. त्याबरोबर त्याच्या चरणी खरंच नतमस्तक आहे. तेवढं मोठं कार्य मी घडून आणलं. तेव्हा मी म्हटलं होतो की नैष्टिक ब्रह्मचर्य आणि अविवाहित असणे वेगवेगळ्या गोष्टी. गुरुजी ब्रह्मचर्याचं व्रत पाळणार आहे, अविवाहित असणं हा चातुर्याचा भाग आहे. त्यावेळेस म्हटलं ते कौशल्य, ते कला आहे जबाबदारीपासून पळण्याची. पण गुरुजी जबाबदारी कला आहे. आमच्या मराठवाड्यात त्याला पारोळी पण म्हणतात. गुरुजी पारोळी ते ब्रह्मचारी राहिले पण 50 मुलांची आहे. आतापर्यंत 1000 मुलांची आहे. सोपी गोष्ट नाही. आणि त्यात संस्थेचं शुद्धत्व टिकवणं सोपी गोष्ट नाही. कारण त्या संस्थेच्या नावापुढे 3 शब्द आहेत, वारकरी शिक्षण संस्था. हे 3 शब्द सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था, सद्गुरू जयराम महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था, देवकर कवली वारकरी शिक्षण संस्था. या 3 शब्दाच्या मागे खूप मोठी परंपरा आहे. आणि हिमालय उंची या 3 शब्दाची दूध राखणं हे 3 शब्द वापरणाऱ्यांचं कर्तव्य. वारकरी शिक्षण संस्था, त्याचं सार्वत्रिकीकरण होऊ नये आणि अवमूल्यन होऊ नये ही भावना आहे. होऊच नाही. कारण हे 3 शब्द जेव्हा आपण वापरून घेतो तेव्हा आपल्याला खूप मोठी जबाबदारी येते. अन्यथा आपण वेगळं नाव देऊन तर चालू शकतो. वारकरी शिक्षण संस्था या 3 शब्दाचा वापर करण्याचे ज्याच्या अंतःकरणात इच्छा आहे त्याला खूप मोठा विचार करावा की याच्या पाठीमागे कोणकोणते संस्था होत्या. गुरुजींनी शुद्धता पाळली. त्यांचा स्वभाव मला ते मी कोण आहे, मी जबाबदारी सगळं ढकलून दिली. मी बारोळा माणूस, कीर्तनाची जबाबदारी पण सोडून दिली. पब्लिक विचित्र काम आहे. 12 वर्ष कीर्तन केली. लोकांनी म्हटलं नाही, लोकांच्या नावे लागलं की आपलं जीवन खराब होईल, सोडून दिलं नाही. सगळ्या जबाबदाऱ्या टाळत मी जीवन जगतो. 15 वर्ष झाले, जास्त लोकांना भेटत पण नाही, बोलायची इच्छाच नाही तुम्हाला. इतका अज्ञातवासात एकटाच जगतो. बरं, लोकांचा त्रास होऊ नये म्हणून मी कोणती संपत्ती उभी केली नाही. कारण खरी जवळजवळ संपत्तीची असते. मग मी घर बांधलं नाही, जमीन घेतली नाही, जागा, मी माझं चरित्र सांगत नाही. पण ज्या गोष्टीला लोकांचा मत्सरयुक्त नजर लागते त्याचा मी संग्रहच केला नाही जातो. कीर्तीला जगाची नजर लागते, संपत्तीलाही लागते, विपत्तीला लागते ते बोलणंच बंद करतात. कीर्तीला लागते कीर्ती सोडली, संपत्तीला लागते ती जमानच नाही केली. कोणाचा त्रास होतो म्हणून मी हलकं जीवन जातो. तरी या मुलांच्या प्रेमापोटी व्यक्त स्नेहात आलो. गुरुजीने मला मान द्यावा. रोज त्यांच्या आसनावर मला घेऊन बसले. ते कोण आहे? त्यांच्या विद्यार्थ्याचा एक विद्यार्थी. पण त्यांचं मन एवढं मोठं की हजारो शिष्य त्यांनी समासनावर मला 4 दिवस बसले.
खूप मोठी गोष्ट आहे. असो, मला त्यांनी सांगितलं म्हणून दोन गोष्टी बोलतो. हाऊस अजिबात नाही, अजिबात नाही. तरी देखील सर्व महाराष्ट्रातून आलेले आज माझे गुरु, गुरुजींचे सर्व शिष्य आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कोणाही तेच वाक्य उच्चारेल की मला आज खंत वाटते की मी तुमच्यातला एक का नाही आणि गुरुजींचा शिष्य का. आश्चर्य एवढा मोठा कार्यक्रम घेऊन आणण्यासाठी ज्यांनी सर्व गुरुबंधूंनी ग्रामस्थांनी सहकार्य केलं, सर्वांच्या चरणी आले नमस्कार. गुरुजींच्या बद्दल माझ्या बद्दल प्रचंड श्रद्धा आहे. बाबांनी इतकं सुंदर कीर्तन केलेलं सांगतो, मला बोलण्याचा आता कळत नाही. क्रम सोलीव, स्वच्छ आणि गाळीव सुद्धा असं सुंदर अशी कीर्तन आता दुर्मिळ झालेली आहे. त्यामुळं बाबांचं माझ्यावर प्रेम आहे. तो त्यांनी या कीर्तनाचा आपण आनंद घेतला. वेळ खूप झाला, मला क्षमा करा. आग्रहानं बोलायला लावले. आपल्या सर्वांना नमस्कार करतो.